तडीपार गुन्हेगार खुलेआम दहशत माजवत आहे। शिरूर तालुक्यातील सोनारआळी परिसरात खंडणी आणि दहशतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सिमेंट रस्त्याच्या कामासाठी आलेल्या RMC मिक्सर गाड्या अडवून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तडीपार आरोपी अभिषेक उर्फ घ्या मिसाळ याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी घडली। ही घटना सायंकाळी 4:30च्या सुमारास घडलेली आहे। शिरूर येथील विठ्ठलनगर भागात राहणारे शासकीय कंत्राटदार संतोष तुकाराम वाखारे यांनी याबाबत तक्रार दिली आहे। त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला मिळालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 2 MRC गाड्या सोनारआळी परिसरात आल्या होत्या। त्यावेळी या आरोपीने त्या गाड्या अडवून त्यांच्या चाव्या काढून घेतल्या असा आरोप आहे। यावेळी आरोपीने स्वतःला इथला भाई असल्याचे सांगितले। तेथे काम सुरू ठेवायचे असेल तर मला 2 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा मी काम बंद पाडेन आणि आपले हातपाय तोडेन अशी धमकीही त्याने दिली असल्याचे तक्रारीत म्हणलेले आहे। इतकेच नाही तर RMC गाडीच्या चालकाच्या शर्टच्या खिशातून 8,000 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले आहेत। हे पैसे आजचे काम सुरू ठेवण्यासाठी असल्याचे सांगत उर्वरित रक्कम तत्काळ न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देऊन हा आरोपी घटनास्थळावरून निघून गेला। विशेष बाब म्हणजे आरोपी अभिषेक उर्फ घ्या मिसाळ हा सध्या पुणे जिल्ह्यातून तडीपार असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे। तडीपार असतानाही अशा प्रकारे खुलेआम दहशत माजवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करत आहेत। पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत आहे। या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। तर ही होती आजची प्रमुख बातमी। शिरूर वार्ता YouTube न्यूज चॅनल पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।